डोळसनाथ महाराज आहे त्याच्याविषयी काही ते सांगता येईल तुम्हाला? हो आहे, ह्याला फार मोठा इतिहास आहे. इथे सर्पदंश झाला तर लोक इथे आणायची आणि त्यांना आम्ही इथं अंगारा वगैरे लावून 2 दिवस थांबायचे. मग त्यानंतर प्रसाद द्यायला लावून प्रसाद दिला की मग त्यांना आम्ही सोडायचे. मग त्यांना ते शिदा वगैरे आणला की त्याचा नैवेद्य दाखवून त्यांना तो नैवेद्य खायला द्यायचा आणि घरी पाठवायचं. असा तो इतिहास आहे. आणि एक पूर्वीच्या काळी यांचं नाव काळ भैरवनाथ, पण इथे या गावामध्ये डोळसनाथ या नावाने ओळखलं जातं. कारण इथे देवळामध्ये चोर घुसले तर चोरांनी तुमचे मुकुट वगैरे समाया पळून नेल्या. त्यानंतर ते देवळाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचे डोळे गेले. मग त्यानंतर त्यांनी विचार केला की आता जायचं कुठे, जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी परत ते आतमध्ये आले आणि त्यांनी समयांचे जे काय होतं ते देवात ठेवलं. परत त्यांचे डोळे आले. मग त्यांनी पाया पडले, आमची क्षमा मागितली त्यांनी देवाची आणि निघून गेले. त्यामुळे यांना डोळसनाथ या नावाने फार ओळखलं जातं.